आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। लातूरमधल्या रेणापूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। संतोष देशमुख यांची मुलगी काहीशी भावुक झालेली दिसली। लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर इथला आक्रोश मोर्चा सध्या निघालेला आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सध्या राज्यभरामध्ये उमटताना दिसत आहेत आणि संतोष देशमुख यांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाते आहे। विविध पक्ष संघटना यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलाय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सध्या केली जाते आहे। तर लातूरमधली ही दृश्य आपण बघतोय। लातूरच्या रेणापूरमध्ये हा भव्य आक्रोश मोर्चा काढला जातोय। संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा आणि त्यांचा मुलगा सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाच्या दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी काहीशी भावुक झालेली दिसली। बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे पडसाद सध्या राज्यभरामध्ये उमटत आहेत आणि त्यापैकीच लातूरमध्ये हा मोर्चा निघालाय। या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई न केल्यास 1 जानेवारीला रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनाचा इशारा इथल्या आंदोलकांनी दिलेला आहे। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते। त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं। त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही। त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले, तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत। माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते। आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून। आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। निशांत भद्रेश्वर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। निशांत, रेणापूर इथे आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये रेणापूर तालुक्यातील जवळपास 50 ते 60 गावातील लोक या मोर्चात सहभागी झाले होते। या ठिकाणी एक छोटंखानं भाषण संतोष देशमुखाची मुलगी वैभवी देशमुख यांनी केलेलं आहे। त्या परिवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहा असं आव्हान त्यांनी यावेळेस केलेलं आहे। आणि त्या पद्धतीने आजचं जे आंदोलन आहे पुढे काही आंदोलन करण्यात येतील। जर सरकारनं यातील जे दोषी आहेत त्यावर कडक कारवाई करत त्यांना अटक केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येतील असा सूचना करण्यात आलेली आहे। आणि या सभेला मोठ्या संख्येनं महिला वर्ग हजर होता। अगदी धन्यवाद निशांत या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।